शाब्बास रे फौजदार, अशी हिंमत पाहिजे. काय म्हणालीस? तुम्हाच नाही, पुस्तकातल्या फौजदाराला. अव मला अतुकर सांगा, तुम्ही किती चोरासनी पकडलात? आठवत नाही मला. नाही. बरं मग तुम्ही किती खुनाचा तपास केला हे तरी आठवतं? नाही. नाही. बर. हवं त्या गुरुनाथ नायकाचे कॅप्टन दीपावाने धाडस करता काय हो तुम्ही? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. राहिलं. पण तुम्हाला फौजदारच व्हावं असं का वाटलं? मीच चूक केली असं वाटतंय मला आता. अहो, चूक केली तेच बरोबर केलं सा. नाहीतर तुमची माझी गाठ कशी पडली असती? तुम्हाला माहित आहे, मी देवाला नवस बोलले होते. वा. मला मुंबईचा फौजदारच नवरा मिळू दे म्हणून. कळलं, पण उगीच वटवट करू नकोस, समजलं? मी कुठं वटवट करते? तुम्ही आमच्या वाड्यावर त्या खोट्या फौजदाराला पकडायला आला होता ना? तेव्हाच माझं मन चिमणीवाणी भुरकन उडून तुमच्यावर बसलं. त्या निळ्या डोळ्याच्या रहस्यकथेतील पुस्तकातली ती नायिका वासंती, ती पण अशीच फिदा झाली त्या फौजदारावर. मी रहस्य कथेतला फौजदार नाही. मी तरी कुठं म्हणते, पण कवा ना कवा तरी खुनाचं रहस्य उलगडण्याची कामगिरी करशील की नव? आणि खरं सांगू, तुमचा रुबाब, ऐट, धाडस, ताकद आणि तुमचं रूप बघून मी तवाच म्हटलं देवाला, देवा बाबा, ह्योच नवरा मला मिळू दे सात जलम. त्या बंद दरवाजाच्या पुन्हा. आता गप्प बैस, डोकं फुटायची पाळी आली माझी. अव ऐका तर खरं, मी आणि आमचा आबा तुमच्या वडिलांकडे आलो, म्हणजे हित आलो. तेव्हा तुमचं वडील काय म्हणलं? तुमचं वडील म्हणालं, आमच्या डोळ्यासमोर जशी सून होती तशीच हाय ही पोरगी. म्हणजे मी? माझे आई, तुझं तोंड दुखत नाही का? नाही. वटवट बंद कर. असं मग काय करता? माझं बोलणं इतकं वंगाळ आहे वय? मला तुमच्या संग बोलावं असं लई वाटतं, पण तुम्ही बी बोलत नाही आणि मला बी बोलू देत नाही. अव आता कायद्याने मी तुमची बायको हाय. मला कायदा शिकवतेस? हळू हळू. का? नाहीतर वाड्यातली समधी माणसं वर येतील बघाय आपण का बांधतो म्हणून. अव मला एक सांगा. काय? तुम्ही तुमच्या वडिलांचा हुकूम मोडणार? वडिलांचा हुकूम? कुठला हुकूम? वा, आपण आईसाहेबांच्या फोटोला पाया पडत असताना मामासाहेब काय म्हणलं? काय म्हणाले? सुखाने संसार करा, आठवतं? या जाऊबाई, या जाऊबाई. काय झालं? अगं मी अजून म्हातारी झाले नाही नमस्कार करून घ्यायला. नाही म्हणजे हे तुमचं मत झालं, सूर्यकांतला विचारायला हवं. का असलाच हवं तो ग? सनी बाहेर ये, लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय. वय, हा जोडा आम्हालाच ना? चपखल बसत असेल तर घ्या. बाय द वे, आपले यजमान कुठं आहेत? पर्यटन केंद्रात. हा? अहो म्हणजे बाथरूम मध्ये. सनी लवकर ये, बाहेर बघ, कर्नल हैबतराव मोहित यांच्या सुनबाई आल्या. या या या. अव हा सनी जाऊबाईचा नोकर आहे काय? मूर्ख, तिचा नवरा आहे तो. हो बया, या मुंबईत नाती असतात वेगळी आणि माणसं वागतात वेगळी. तू जरा कमी बोलशील का? अव ती फुलं तोडू का? लई वाढ आहेत बघा. नको. या 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 कर्नल हैबतरावांचे सुपुत्र, या या. हॅलो सूर्यकांत. वा 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 वा.
बरेच वर्षात मुंबईत पुरुषापुढे वाकणारी स्त्री काय पाहिली नव्हती बुवा. पण कळला बरं का. अहो भाऊजी, मामासाहेब म्हणले तुम्ही थोरल्या लेकासारखा हायसा त्यासनी आणि जाऊबाई थोरल्या सुनेसारखं नाही का हो. तर जाऊबाई लग्नाला आले नाही मामासाहेबांनी लई वाईट वाटलं बघा. हे बघ, तू आज जा आणि हे तिला सांग. असं अरे काय चालवलंस तू हे? लई मजा येते. तुम्ही बी बस या या. आधी झोपाळा थांब भाऊ. कुठे कसं वागायचं याची काय अक्कल? अहो मी नुसतं झोपाळ्यावर तर बसले. ही काय झोका घेण्याची पद्धत झाली? हा गावातला झाडाला बांधलेला झोपाळा नाहीये. मुंबईतला झोपाळा नाजूक झोका घ्यावा लागतो. तुमच्या या नाजूकपणाचा मला लई वैताग आलाय. तुमच्या या मुंबईत समजत नाजूक, बोलणं नाजूक, चालणं नाजूक, हसणं नाजूक, बसणं नाजूक. मुंबईत राहायचं असेल तर मुंबईच्या पद्धतीनेच राहायला पाहिजे. तुला काही वाटत नसेल पण लोक मला हसतायत. अडाणीपणा असला तरी तो दाखवायचा नसतो. चल आत, चल मुकाट्यानं आत. आत हो. पाय खाली ठेव. अबा ते आपल्याला पर्जन का देणार? काही देवतेत ना. तू गप्प बैस की. पर्जन आलं. उठा तुम्ही दोघं. हा हे घ्या. हो जाऊबाई, कुंकवाचा करंडा आणा. कुंकवाचा करंडा आता कुंकवाचा करंडा कशाला पाहिजे? बरोबर आहे वहिनीला. आलोच. तुम्हाला काय बी कळत नाही. हो लग्नाचं पर्जन कुंकू लावलं बिगर कसं घ्यायचं? हे घ्या हे काय आहे? कुंकू. हे कुंकू आहे. हे टिकल्या. मुंबईत हेच कुंकू. मम्मीचं कुकू, मम्मीचं कुकू. हे घे. बघा काय पर्जन दिले ते. बघा बघा. असं दिलेलं प्रेझेंट फोडून बघायचं नसतं. त्याला काय होतंय? हे तर फोडलं काय नाही घरी फोडलं काय एकच नवं का आतली वस्तू बदलते भाऊजी? हो परदानबाईच्या घरी मी असंच बघितलं होतं. फौजदार साहेब आता 10 मिनिटात तुम्हाला स्वयंपाक करून वाटते बघा. अगं बया बया बया, अक्षी राजवाड्यागत दिसत या. ए बसलीस काय? अवा हा समजा आपलाच वाडा नव. हॅलो मिस्टर मोहिते. हा हॅलो. काय झालं लग्न आपलं? हो. बरं तार मिळाली ना आपल्याला? हो मिळाली ना. आणि मिसेस कुठे आहेत आपल्या? अव हा मिसेस म्हणजे बायकोच नव. मग काही दिसत नाही वय त्यासनी. गळ्यात डोरलाय, हातात चूड आहे त्यो. चला अहो चला. P.K. दानवे. अव हे नाव आहे. काय झालं? आमच्या गावाकडे गांडोळ्याला तानव म्हणते. हवा आता काय झालं? जरा धरत का? लय कळ लागले हाताला. ते खाली ठेव. कळ गेली की उचल आणि वरती ये. वय कटकट जायची. मम्मीत माणसं बसण्यासाठी पावडर का फासत्यात इथे 4 दिवस राहिल्यावर कळतं. गावाने झेंडूच फुटते. आवा ही बंदूक खरी हाय.
देवा. हा बूट. बुटाला पालिश करून घ्या. नाही मला शिकवा, मी करत जाईन. काही गरज नाही. आता छातीत द्या. खरं सांगू का, तुम्ही लई चिकन दिसता, पर मिशीत मार खाता. मी मिशी ठेवायची की नाही हे मी ठरवीन. वा, नवऱ्याची मिशी न बायकोची खुशी. बिनमिशीचा गुळगुळीत वाटाचा फौजदार दमदार दिसत नाही. मला शिकवण्याचा आगाऊपणा करू नकोस. अहो, आपला नवरा रुबाबदार दिसावा असं वाटतीये मला. यात आगाऊपणा काय? शी, कहाणी पिया, उद्या धुवून टाकीन. उगाच शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वचा वचा करत बसू नकोस. दरवाजा लावून घे आणि घरात बैस. अहो, त्या समध्या बायका त्यांचे नवरे खाली पोचले की टाटा बाय बाय असं करतात. अरे ती खालची स्मिता आहे ना व, ती आपल्या नवऱ्याला असं करते. मी बी करू? नको. परत कवा येणार? काम झालं म्हणजे येईन, कळलं? घरात बैस, वाचा वाचा करू नकोस. बेल वाजली की दार उघड. काय? ह्याच्यासाठी नवा. मग काय? अव, लगीन झाल्यावर पहिल्यांदाच ड्युटीला जाताय. चांगलं 10-5 चोर पकडून आणत. आले आले. बेल वाजली की दार उघड, बेल वाजली की दार उघड. तुम्ही हे काय? अव, मुंबईच्या समध्या बायका स्वयंपाक करताना असंच गुंडाळत्यात. ते गुंडाळतात ना, हात टॉवेलला पुसतात, पदराला नाही. असं वय? हे घे. हे काय? साड्या. साड्या? तुमच्या सुधारणा झाली म्हणायची. माझ्यासाठी साड्या आणल्या. आज सोन्याचा दिवसच आहे. यांनी माझ्यासाठी साड्या आणल्या. ग बाई, माझ्यासाठी. अगं बया, उघडून बघू का? त्यात म्हणशीला मम्मीची रीत नाही अशी. उघडू उघड का? उघडू. हा, बघ. चाक आहे. पर असल्या साड्या नेसत नाही मी. लई पातळ आहे. हे बघ, आज आपली पार्टी आहे आणि त्यात तू माझी बायको म्हणून शोभली पाहिजेस, कळलं? ही साडी नेसून शोभन मी? हे बघ, मुंबईतल्या सगळ्या बायका अशाच साड्या नेसतात. तू नेसलीस तर काही बिघडणार नाहीये, पण ती मुंबईच्या पद्धतीनं नेस. पाहिजे असेल तर त्या प्रधानबाईंची मदत घे, पण साडी चापून चोपून नेस. चापून चुपून म्हणजे कंबर आणि मांडे आळून बेंबी उघडी टाकायची आणि ढुंगणाला झोक देत चालायचं. ते स्मितासारखं असंच ना व? हवा, तुम्ही मला स्पष्ट दिसताय. मी बी दिसत असन. मग काय झालं? हा, तुमची बायको तुम्हाला आतनं बाहेरनं दावायची की काय लोकसनी? झाला तुझा मूर्खपणा सुरू? मी शाप सांगून ठेवते, असली साडी नेसून मी 4 चौकात येणार नाही. पाहिजे तर तुमच्यासाठी नेसीन घरात. स्वतःची अक्कल पाजळू नकोस. मी आणून दिलेली साडी नेस, त्या मॅचिंग इयररिंग्स आणि तो तुझ्यासाठी मुद्दामून शिवून आणलेला तो ब्लाऊज पण घाल, समजलं? अव, हे बुंड पुलक घालून दंड उघड दावाला मी काय पैलवान आहे वय? काहीतरीच असतं तुमचं. हे बघ, पार्टीला माझ्या खात्यातील मोठमोठे ऑफिसर्स येणार आहेत, त्यांच्या बायका येणार आहेत. ही पार्टी आपल्या लग्नासाठी आहे आणि आपल्याला त्यांच्या स्वागतासाठी तिथं उभं राहायचंय. पण असली कापड घालायची सवय नाही मला. एकदम अवघडल्यासारखं होईल. उगाच फाटे फोडू नकोस. जरा पद्धतीनं वागायला शिक. वागीन मी, पद्धतीने वागीन, पण जरा दमानं घ्या. एकदम गाढवाचं घोडं करायची घाई करू नका. तुला पार्टीला हेच कपडे घालावे लागतील. दरवाजा उघड, दरवाजा उघड. मी काय म्हणते? अहो, पण मी काय म्हणते? तुझा शहाणपणा नकोय. दरवाजा उघड, कळलं? हा.
अरे वा, झाला की तुम्ही मामाईच्या असाच येणार का पार्टीला? नाही नाही हा, स्वयंपाक कमाल आहे साहेब, तुम्ही अजून मी तयार नाही. हे पा, तुम्हाला न्यायला आमच्या आमाबाई येईल. मीन साहेब होतो पुढं. नाही. वहिनी साहेब, कुकर लई गरम झालंय, गॅस बंद करा. अरे भाई हा. विसरलेच की मी. साहेब मी गाडीत आहे. हा, मी काय सांगितलं होतं आणि काय नेसून आली असतो? काय अक्कल? अहो आज आपल्या लग्नाची पार्टी आहे, मग नवरीवाणी नटाय ना ग. माझा पाण उतारा करायचा म्हणूनच तू हे नेसून आली ना? नाही हो, मला नटायचं होतं, पर नऊवारी नेसल्या बिगर नटता येतं भाई. महामूर्ख. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या, या. नमस्कार नमस्कार. ह्या तुमच्या सासूबाई वाटतं. नाही मिशिश. मिशेष. हो, हो, हो. आय एम सॉरी. हे घ्या तुम्ही. बसा ना, बसा. गोंधळे ठेवा हे. काही मॅनर्स. तो माणूस काय म्हणाला माहितीये ना? या कपड्यात तू म्हातारी दिसतेस. तुम्हाला नाही नवं वाटत, मग असू दे. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मोहिते. Thank you. प्लीज. थँक्यू सर. सो ही तुमची बायको. ब्युटिफुल, एक्सलंट. विशेष म्हणजे तुम्ही हिला या ग्रामीण वेशभूषेत आणलं, हे फारच चांगलं केलं. घ्या काय नवं, तुम्हाला बी आवडली माझी साडी. ऑफकोर्स ऑफकोर्स, एक्सलंट. बघा तुमच्या साहेबांनी बी माझी साडी आवडली. येस अहो, या ना. कमिशनर साहेब नाही आले वाटतं. बाय द वे, ही इज कमिंग जस्ट नाउ. बसा ना, आत बस. हॅलो. तुला सॅल्यूट करायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही असं केलं, मी बी असं केलं. चला आत. आता आत आणखीन काही गोंधळ करू नका, म्हणजे मिळवली. हा? हे कोणचे साहेब म्हणायचे? हे आमचे सगळ्यात मोठे साहेब. नीट वाघ. होय. हो हो, तुझ्या नवऱ्याचा मी सर्वात मोठा साहेब. हे छोटस प्रेझेंट. असं नाही. हो. मग साहेब तुम्ही एक काम करा, काय बुवा? यातनी लवकर बढती द्या. अच्छा. म्हणजे यांचा रुबाब वाढेल, बरं. पगार वाढेल आणि हा. यांच्या मिश्य बी हा. वाढेल. जरूर बेटा, त्यानं चांगलं काम केलं तर जरूर त्याला बढती मिळेल. अहो पर साहेब रुबाब वाढल्या बिगर हे चांगलं काम करतीलच कसं? चला ना साहेब आत. माझा हात दुखतोय की हळू. ए हा अजगळासारखी मशीर काय लावत बसलीस? मशीन लावलं काय झालं? आत हो. का? आत हो म्हणतो ना. हे काय? तुळस हाय. हळू बोल. तुळस हाय. अगं पण ती अशी दारात का ठेवली? अहो तुळस दारातच असते या. मुंबईची दारं तुळशीसाठी नसतात. पर इथं अंगण बी नाही, मग तुळशीनं कुठं लावं? उडालं होय. तेव्हा ती खाली उतर. तुळस घे आणि काय? आत हो. मिस्टर मोहिते, नाही, रोजचीच आपली ऑफिसची गडबड. चालू द्या चालू द्या. तरच निहारी इथं तुळस बी चालत नाही. आता हिला कुठं ठेवू? हा झाक. तुझी ती तुळस तिथं का ठेवलीस? त्याला काय होतंय? हवं सकाळी मी ते दानवेबाईच्या दारात न पाहिलं, तिथं टेबलावर बी अशीच कुंडी होती. अगं त्याला मनी प्लांट म्हणतात, ते चालतं. आणि तुळस चालत नाही वय? आधी ती तुळस उचल. मग कुठं ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर. हवं पंढरीच्या वारीला जाताना तुळस डोसक्यावर घेतात. माझे आई तुझ्याशी वाद घातला तर वेळ लागेल मला. ए बाई, तुझं ते ओकाऱ्या काढणं बंद कर. अव आमचा आबा म्हणते सकाळच्या परी वकारा काढाव्यात, पित्त बाहेर पडतं हा ना, डोसकं बी शांत राहतं. तुम्ही बी काढा या. भरली वांगी केली तुमच्यासाठी.
मला दिसतायत, सांगायची गरज नाही. मी पेटीबाई, दानवीबाई, भोसलीबाई आणि परदानीबाई समध्यासनी 2-2 वांगी दिलीत. असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस. वा 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 वा. मिस्टर मोहिते, तुमच्या बायकोनं पाठवलेली वांगी एकदम मस्त होती. आम्ही जातीने तुमचे आभार मानायला आलो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. साहेब, बायकोच जर झणझणीतपणा असला ना तर वांग्यात सुद्धा झणझणीतपणा येणारच. तुमची वांगी मात्र फर्स्ट क्लास. वहिनी, मोहित्यांचं भाग्य मोठं म्हणून तुमच्यासारखी खमंग घाताची बायको त्यांना मिळाली. अव पण तुम्ही अजून खाल्लंच नाही वांग. खातो. अहो खा 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 जगात झालंय. वहिनी, आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला. अहो, त्यांच्यात काही झणझणीतपणा राहिलेलाच नाही. अगदी खरं, अगदी मिळमिळीत झाल्या. समजा मुंबईचा नाजूकपणा. अगदी भेंडीच्या भाजी या आता. येतो रे. चला आता माझं वांग. तुला काय झालं खिदळायला? अहो हे मुंबईचे फौजदार घाबरतात बायकाच ती चोरावानी. पण तुमचं वागणं लई आवडलं. तुम्ही नाही घाबरत बायकोला.